मध्ये दाखल होत असताना एका बाजूला शोएबला बघतायत आणि दुसऱ्या बाजूला हसन, हे दोन बॅटर आघाडीचे दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. चला आता फिल्डिंग लगेचच मैदानाच्या आतमध्ये सेटअप करायचे. दोन टीमच्या माध्यमातून जर पाहिली गेली तर आजच्या वेळापत्रकात दुसरा मॅच आपण मैदानाच्या मध्ये पाहत आहोत. सुपर स्ट्रायकर्स आणि त्यांची उपेक्षा मिया 11. अर्थातच टॉस जिंकल्या टीम सुपर स्ट्रायकरच्या संघाने प्रथमतः क्षेत्र रक्षण करायचा निर्णय त्याने घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय मिया 11 या संघाने. चांगल्या दर्जाचं आयोजन आणि खूप चांगल्या दर्जाचं नियोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज आहेत. अगदी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, त्याचबरोबर मालिकावीर, प्रथम आणि द्वितीय, आणि त्याचबरोबर जर पाहिले गेलं तर आकर्षित करणाऱ्या या संपूर्ण ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेसाठी भरपूर काही त्यांचे व्यक्तिमत्व आहेत, परंतु नेहमीच ही स्पर्धा वेगवेगळ्या पर्वांमध्ये मोठमोठ्या उत्साहाने नेहमीच खेळवली जाते. वाटतं यंदाचं तिसरं पर्व या संपूर्ण स्पर्धेचं पाहायला मिळते आणि तिसऱ्या पर्वामध्ये खूप चांगलं क्रिकेट जर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिले गेलं तर 40 प्लसचं आपण क्रिकेट बघितलं. दोन टीम 40 प्लसच्या खेळल्यात आणि त्यासाठी देखील ट्रॉफीज आपल्याला संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लक्षात ठेवा 5 ओव्हरची मॅच आहे. 25 मिनिटाच्या आतमध्ये पहिला डाव कंप्लीट होणं बंधनकारक राहील. दोन्ही टीमसाठी एक नम्रतेची आणि कळकळीची विनंती आम्ही करत आहोत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मानाची सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेटची स्पर्धा VK ट्रॉफी 2026. म्हणजे 5 ओव्हरच्या एकच षटक पॉवर प्लेचं असेल आणि त्यानंतर नॉन पॉवर प्लेचे 4 षटक आपल्याला पाहायला पडतील. पहिल्या षटकात जर पाहिले गेले तर तटस्थच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एक काउकोर आणि त्यानंतर एक डीप विकेट. पंचांचा इशाराला मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा देवत. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल आणि गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार झालेत. अर्थातच मोईन. पहिला बॉल, पहिलाच बॉल बागफुटला जात असताना पंच केले. चांगला फटका पाहायला मिळतोय. गल्लीमधून बॉलला मागे पाठवले. क्षेत्ररक्षक थोडेसे चाचपडले गेलेत. फिल्डिंग होत असताना या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये 2 धावा प्राप्त केल्या जातील. खर तर या स्पर्धेला एक वेगळंच वळण लागले. खर तर नेहमीच या स्पर्धेचं आयोजन मोठमोठ्या पर्वामध्ये आपण पाहिले आणि यंदाचं आयोजन काहीतरी वेगळं करायचं आहे. या आयोजकांचं स्वप्न होतं आणि ते सत्यात साकार होत असताना पुन्हा एकदा बागफुटा जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉटम बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये येतोय डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पुन्हा एकदा अगदी वारंवार बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे जागून खेळण्याचा प्रयत्न, थोडस मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटने बॉलचा संपर्क नाही आहे. चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. मोहिनने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्या षटकामध्ये केले. ऑन साईडला टर्न केले. क्षेत्ररक्षकाचा डीप विकेटच्या बॉलपर्यंत पोहोचतील. चांगली फिल्डिंग केली जाईल. पैकी केली जाते. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केले. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 3च्या घरामध्ये. 3 रन्स ऑन द लागले गेलेत. पहिल्या षटकात आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. या पुढचा बॉल पुन्हा एकदा मोहीन तयार. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतात. शोहेब ऑन साईडला एवढा फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक मात्र बॉलला जज करत असताना क्या बात आहे, हार्दिकने खूप चांगला झेल पकडला गेला. मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का, फलंदाज बाद.
मैदानाच्या आतमध्ये पहिल्या टीमला इथे फटका अवैध केला. पुन्हा एकदा मिस्टर स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न थोडेसे कमी पडले त्या ठिकाणी. 2 धावा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये फेकी येईल आणि तत्पूर्वी जर पाहिले गेलं तर 2 धावा या ठिकाणी प्राप्त केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा नुकताच खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मिया 11 या टीमला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. एक गड्यांच्या मोजला 5 धावा फटकावरती लागल्या गेल्या. घेवत एक छोट असा डीजे ब्रेक. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र. युनायटेड युथ क्लब आयोजित लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा व्हीके ट्रॉफी 2026. चला, पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या गेल्या. प्रथम बॅटिंग करत असताना मिया 11 या संघाला आपण बघत आहोत. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा फटकावरती खूप चांगलं षटक राहिलं. षटक क्रमांक पहिल्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे गोलंदाज राहिले. आता षटक क्रमांक 2 मध्ये हार्दिक पहिला बॉल एक सिक्स सोडून जाणार. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. एक धाव अवंतरच्या माध्यमातून प्राप्त केली जाते. एकेरी धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचतीये. स्कोर कार्डवरती 6 धावा, टीमची टोटल 6. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिला बॉल इथे व्हाईटच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. ऑब्स्टेकच्या बाहेर सफल झाले. फायनल लेगला खेळण्याचा प्रयत्न करतो. इथे डिक्लेरेशन झोन आहे, याची देखील दखल प्रत्येकाने घ्यायची आहे. घोषांकित क्षेत्र 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 8च्या घरामध्ये. वन डे फिनिश ही क्रिकेटची स्पर्धा. अगदी जर पाहिले गेले तर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आणि जर पाहिले गेले तर संघ देखील तेवढेच तुल्यमान आणि तेवढेच ताकदीचे या मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतील. पाच जास्तचा वेळ खर्च होणार नाही याची दखल आपण देखील घ्यायची दोन्ही टीम्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा हार्दिक तयार. कट करण्याचा प्रयत्न, फटका इथे फसला. विकेट कीपर पोस्ट डाऊन दी बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये हा लागला दुसरा धक्का. धावसंख्येचा फटकावरती 6 असताना परतावं लागेल फलंदाजाला. डगआउट चेशीने विकेट डाऊन, फलंदाज बाद. आठ या धावसंख्येवरती लागलेला दुसरा धक्का बॅटिंग टीमला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फैजान पटेल या बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. कालच नुकताच ईद झाली आणि त्यानंतर हे संपूर्ण मुसलमान बांधव एकत्रित येऊन या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्या जरूर पाहायला मिळतात. पुढचा बॉल हार्दिक तयार. पहिलाच बॉल यावेळेला आडो बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटने बॉलचा संपर्क नाही आहे. कदापि बॉल पायावरती आदळल्या. चला, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये होईल. लगेचच एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन धावत जायचं आहे.
प्रत्येक जण एन्जॉयमेंट करते या स्पर्धेला. खरं तर या स्पर्धेचं वेळ प्रत्येकाने लाभलं असतं. वन डे फिनिशिंग क्रिकेटची स्पर्धा असते, परंतु आयोजन एक चांगल्या लेवलचं या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. मी कौतुक करेन संपूर्ण आयोजन समितीचं, ज्याप्रमाणे त्याने आयोजन आणि हे संपूर्ण नियोजन करून दाखवले. चला पुन्हा एकदा मॅचला होईल सुरुवात. धावा फटकावरती लागल्या गेल्या स्कोर कार्डवरती गुणतालिकेवरती 8 डोंगरांच्या मोबदल्यामध्ये 1.3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. सुपर स्ट्रायकर्स आणि त्याची उपक्षात मिया 11 या दोन टीमच्या माध्यमातून प्रथम बॅटिंग करत असताना अगदी टॉस हरल्यानंतर टीम मिया 11 आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करायचं निर्णय मैदानाच्या आतमध्ये सुपर स्ट्रायकर्स या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पुढचा बॉल हार्दिक तयार ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. दुसरी धाव घेतली जाईल आणि 2 धावा ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. फेकी थोडीशी चुकीच्या एंडला झाली, बॅकअप नव्हतं आणि क्रिकेटमध्ये बॅकअप फार महत्वाचं असतं. बॅकअप मिळेल तत्पूर्वी 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या माध्यमातून 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना मिया 11 गोलंदाज या राईट इथे फटका चांगला लॉंग ऑफला वाईडिश मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बीट करत असताना बॉल थेट मैदानाच्या पलीकडे 4 धावेंसाठी विकेट ट्रॉफी चौकार. थँक्यू डिझे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या चौकाराच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती 14च्या घरामध्ये. बॅटची कडा लागली, बॉल चालला मागे, लॉंग स्टॉप रिझनला बॉल निघून चालला. त्यापूर्वी या बॉलवरती मिळतील धावा 2 धावेच्या माध्यमातून अशा रीतीने 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मिया 11 या टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली. 2 षटकांनंतर 2 गडी बाद आणि 16 धावा त्या फटकावरती लागल्या गेल्यात. 8च्या सरासरी मैदानाच्या आतमध्ये जो पहिल्या षटकामध्ये 5 धावांचा सरासरी होता, इथे 8 वरती पोहोचलाय. ही सरासरी थोडी थोडी करताना इथे पुढे वाढवत जावी लागेल, ही देखील एक महत्वाची गोष्ट राहिली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. षटक क्रमांक 3 ची आता जिम्मा या ठिकाणी स्वीकार दीपक लोखंडे याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पहा लक्षात ठेवा, जास्तचा वेळ खर्च होणार नाही प्रत्येक मॅच मध्ये. याचे प्रत्येकाने दखल या ठिकाणी घ्यायचे. दीपक लोखंडे आलेत. पहिला बॉल फुलटॉस ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आलेत, परंतु त्यांना बीट करत असताना बॉल थेट मैदानाच्या पलीकडे बॉल निघून जाईल सीमारेषे पार. 6 धावेंसाठी हा उत्तुंग भव्य दिव्य षटकार. उलटच बॉल होता आणि चांगलं टायमिंग या बॉलवरती जोडवलं गेलं आणि बॉलला अगदी पाठवलं गेलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा मिळतात. महत्वपूर्ण धावा असलेल्या 6.
टीमची टोटल आता 22 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. ऑन साईडला टर्न केलं, वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने आले, चांगली फेकी, बॅकअप मिळेल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 2 धावा प्राप्त केल्यात. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 24च्या घरामध्ये. आणि तौफिकला आपण बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक अतिशय उत्कृष्ट फलंदाज आणि त्याच्या बॅट मधून आणखीन एक धमाका बॉल सीमारेच्या पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत असताना या स्पर्धेतील आणखीन एक धुवाधार फटका षटकार. थँक्यू डिझर. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघत आहोत विकेट ट्रॉफी 2026 धावसंख्या फटक्यावरती या षटकाराच्या माध्यमात जाऊन पोहोचते. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 30 धावा. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तौफिक या बॅटरला आपण बघत आहोत. चांगली बॅटिंग करत असताना ज्याप्रमाणे मिरिट वरती येऊन चांगल्या पद्धतीचे फलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून राहिली गेली. अगदी बॉलचा टप्पा ओळखतो, फुलटो जर दिला तर मैदानाच्या पलीकडे पाठवतो, ही खासियत राहिले तौफिकची. आणि खास करून या संपूर्ण जर पाहिले गेले तर विभागामधला एक जबरदस्त खेळाडू आहे. याही वेळेला फटका खेळला, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगॉनला पुढे गेलेत वसीम, परंतु शेवटच्या क्षणाला तौफिकची झेल पकडली गेली आणि विकेट जाईल. मैदानाच्या आतमध्ये हा लागला 30 धक्का. बॅटिंग करणाऱ्या टीमला विकेट जाईल. फलंदाज बाद. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये, त्यानंतर विकेट गेली फलंदाजाची. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहील. या बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. राहील पटेल आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे हे ठाऊक आहे. षटक क्रमांक 3चा देखील नुकताच खेळ कंप्लीट झाला. आता मात्र गोलंदाजीच्या मार्क वरती पुन्हा एकदा हार्दिक या गोलंदाजाला बोलवण्यात आले. दीपकला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. ऑब्जेक्टच्या बाहेर शपथ झाले. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न करत असताना डीप बाकवर्स लेगला बॉल सीमारेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी आणखीन एक खणखणीत चौकार. नुकताच 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये मिया 11 या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा, आयोजकांची देखील मेहनत फार मोठी राहिली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. ड्रिंक्स ब्रेक घेतोय, घेऊयात एक सुमधुर संगीत. प्रेक्षक पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने येणार आहोत.
थँक्यू 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 डीजे. थँक्यू डीजे. हॅलो माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो माईक चेक. थँक्यू डीजे. चला 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मिया 11 या संघाची धावसंख्या फटकावरती 34 फटकावरती लागल्या गेल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला जास्तचा वेळ खर्च करू नका प्लीज. फिल्डिंग करणारा संघ आपल्याला देखील या गोष्टीची दखल घ्यायची, नोंद ठेवायचे. 25 मिनिटाच्या आतमध्ये अगदी 5 षटकं मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर कंप्लीट होणं तितकीच मोठी गोष्ट राहिली. मालवणी कोलीवाडा आपण बघत आहोत. मालवणी अगदी क्रीडांगण आणि या मालवणीच्या क्रीडांगणावरती सुरू असलेली ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. मालवणी कोलीवाडा म्हटलं तर या परिसरामध्ये आगरी कोळी हे सातत्याने पाहायला मिळतात आणि ज्या वेळेला इथून जो गावाच्या बाहेर रस्ता जातो गावातून येत असताना एक भरपूर चांगलं दृश्य हे पाहायला नेहमीच मिळतं. आगरी कोळी बांधव नेहमीच आपण पाहिलेत. पहिल्याच बॉल खेळत असताना ऑन साईडला बॅटाने बॉलचा संपर्क नाही आहे. चालल्या सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. धावसंख्या स्थिर. स्कोर कार्डवरती धाव पाहायला मिळतात 34. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मध्ये इथे बॅटची कडा होती. क्षेत्ररक्षक अगदी विकेट किपर बीट झाले. बॉल चाललाय डीप थर्डमॅनला, परंतु 2च धावा त्या बॉलवरती प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडगाव धाव पोहोचते. स्कोर कार्डवरती गुणतालिकेवरती 36 धावा या फडकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 4 मध्ये आमंत्रित केले मोईन शेख या गोलंदाजाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. चला पुढची मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. इथे फटका चांगला शॉर्ट बॉल वरती केले आक्रमण. फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल बॉल सीमारेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. थँक्यू. षटकामध्ये इथे पुन्हा एकदा ओव्हर पिच लॉफ केले बॉलला. अगदी क्षेत्ररक्षक आहेत आणि लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला मस्तक पे दस्तक. 6 रन षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये षटकरांची आतिषबाजी करत असताना इथे ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल प्ले ऑफ फ्रॉम द बॉल इशाऱ्यापासून थोडासा दूर ठेवला होता. फटका फसलाय. शॉर्ट कव्हरला टिपला जे संपला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा खेळ. विकेट जात असताना फलंदाज बाद. चला टीम UIC इमर्जिंग आणि त्याच्या पक्षामध्ये BCA इमर्जिंग. चला दोन्ही टीम्स या. चल UIC आणि BCA इमर्जिंग दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. ग्रेट बॅटिंग का बॅटिंग केली अफलातून. 2 षटकार फार निर्णायक ठरतील या मॅच मध्ये आणि या संघाची धावसंख्या फटकावरती जरूर आपल्या पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती 48 धावा, 48 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. प्रथम बॅटिंग करत असताना मिया 11 या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहत आहोत. वन डे फिनिश टेनिस बॉल क्रिकेटचाच वेळ. प्रत्येकाला
मैदानाच्या दिशेने घेऊन येतं. बॅटची लागली कडा बॉल चालू आता यष्टीरक्षकाला बीट करत असताना नॉन स्टॉप लॉंग स्टॉपला अगदी 2 धावींसाठी आणि या 2 धावीच्या माध्यमातून पहिला संघ ठरलाय. अगदी जर पाहिलं तर पहिल्याही मॅच मध्ये धावा बनल्या आहेत आणि दुसऱ्याही मॅच मध्ये वेगाने धावा बनलेल्या आहेत. 50 धावा धाफटकावरती लागल्या आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना मिया 11 घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. चला ज्या वेळेला पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट होईल मी विनंती करेन वैभवजी साठम आपल्या शुभ असते या पुढचा मॅचचा आपण टॉस करणार आहोत. वेलकम विरलजी जोशी साहेब आपल्या देखील सहर्ष हार्दिक स्वागत. एक सुंदर व्यक्तिमत्व दुबईला बिलॉंग करतात परंतु आपल्या परिसरातील क्रिकेटपटूंना सातत्याने वाव दिले. वेलकम विरलजी जोशी आपल्या देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा धाफटकावरती लागल्या गेल्यात. आता षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार झालेत. अर्थातच शाहिद या गोलंदाजाला आपण बघतायत. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपला पाहायला पडतात मिस्टर राहिल पटेल ज्याने एका बॉलर चौकार खेळला म्हणजेच चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याने आतापर्यंत केले. पायावरती बॉल आदळल्या बॉल चालला मागे अपील तिथे परंतु पायावरती लागलाय हेच पंच मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना पंचांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. पंचांची भूमिका देखील फार महत्वाची प्रत्येक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. पहिला बॉल इथे डीड अँड स्पॉट आलाय डॉट बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग टॅग वरती बॉल होते यार समोर टाकलाय समोर खेळण्याचा प्रयत्न फटका इथे फसलाय मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत उलट दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न कॅच ड्रॉप कमबॅक केला जाईल तत्पूर्वी फेकी केली जाईल. या बॉलवरती मिळतील धाव 2. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 52 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात 52. 5व्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मैदानाच्या आतमध्ये बनवाव्या लागतील त्यासाठी हे सुरू असलेले परिश्रम. या वेळेला ऑफ साइडला काय फटका खेळला गेलाय वा मनगटाचा पुरेपूर वापर करत असताना बॉलला सरळ पाठवले गेले. फोर्सिंग शॉट षटकार. थँक्यू रिजे. सर्गाच्या सानिध्यात असलेलं एक सुंदर असं मैदान मलबनी कुलिवाडा गाव आणि त्या गावाचं भव्य दिव्य मैदान आपल्याला पाहायला मिळते. काय फटका खेळला वा लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाही आहेत बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात वेगाने. आता 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील. शेवटच्या षटला बॉलला स्टॉप केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि ते मैदानाच्या आतमध्ये 3 धावा या मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 61 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना मिया 11 या संघाला आपण बघतायत. षटक क्रमांक 5 वयातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीच्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ऑल इज वेल सर्व काही सेट झाले या स्पर्धेमध्ये. या पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी थोडंसं शरीरापासून दूर ठेवलाय. बॅटचा फ्लो तितकासा चांगला नाहीये परंतु क्षेत्ररक्षक चाच पडले गेलेत. या बॉलवरती एकच धाव प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्येत पोहोचते धाव फटकावरती 62 धावा 62 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावातील. चला दोन्ही टीम कॅप्टन या. ओहो यावेळेला काय खेळलंय फॉलिंग स्वीप फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप बाकवर स्पिनरला वेगाने आल्यात बॉलपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 5 ओव्हरचा खेळ नुकताच कंप्लीट झाला. पहिल्या डावाचा
64 धावा धावफटकावरती बनल्या गेल्या आहेत. अगदी जर पाहिलं गेलं तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता 65 धावा सुपर स्ट्रायकरच्या संघाला मैदानाच्या आतमध्ये बनवाव्या लागतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आता मात्र पुढे येतील. UIC इमर्जिंग आणि BCA इमर्जिंग या दोन टीमच्या माध्यमातून वैभवजी साठम यांना विनंती करून आपल्या शुभ असते आपण करणार आहोत टॉस. चला वैभवजी साठम साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ असते आपण करणार आहोत टॉस. का बॅटिंग गेली पहिल्या डावात वाखाणण्याजोग्य फलंदाजी राहिली. प्रत्येक फलंदाजीने चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. वैभवजी साठम बघतात ऑन स्क्रीन एक सुंदर व्यक्तिमत्व चांगलं नेतृत्व आणि चांगलं कर्तृत्व त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. भरपूर मेहनत प्रत्येक आयोजकाने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी घेतली गेली. युट्यूब लाईव्ह देखील खूप चांगलं वर्क या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना युट्यूब लाईव्हचं देखील क्वालिटी आणि क्लिअरिटी फार महत्वाची प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. टॉस स्पिन झालाय. वैभवजी साठम यांच्या शुभ असताना टॉस जिंकलाय टीम पाहायला मिळते. अर्थातच टॉस झाला मांडवनाचे शुभ असते आणि BCA इमर्जिंग या टीमने टॉस जिंकलाय. त्याचा निर्णय थोडाच आमच्यापर्यंत पोहोचला जाईल परंतु दोन्ही टीमने आपण रेडी राहायचं आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला BCA इमर्जिंग प्लेन टीमने. चला पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. ज्यावेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या आपण ऐकूया या मुंबईच्या परिसरातील एक गोड आवाज. अंडरम परिसर असो ओरम परिसर असो प्रत्येक परिसरामध्ये प्रभावित करणारा आवाज याही स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत. भूषणजी राऊत आपलं स्वागत. दुसऱ्या डावाला मात्र होते सुरुवात. नक्कीच या स्पर्धेतील हा दुसरा सामना. प्रथम सामना जर पाहिला तर UIC लिजंड संघ प्रदर्शन सामन्यात मात्र विजय झाला. तदनंतर मात्र स्पर्धेच्या मुख्य खेळाला मात्र सुरुवात झाली. आपण जर पाहिला तर सुपर स्ट्रायकर संघ त्यांच्या विपक्ष मिया 11 हे दोन संघ मात्र पहिल्या सामन्यात मात्र आपापसाशी झुंजत असताना प्रथम नाणेफेक जिंकून सुपर स्ट्रायकर संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्या प्रत्युत्तरात दाखल मिया 11 संघ मात्र 5 षटकात जवळजवळ 64 धावांचं एक मोठं आव्हान देत असताना एक जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळाली. तर नक्कीच मोहिन्याच्या पहिल्या षटकात 5 धावा, हार्दिकच्या दुसऱ्या षटकात 11 धावा, दीपकच्या तिसऱ्या षटकात 18, मोहिनच्या परत दुसऱ्या षटकात 16 धावा, 14 धावा. म्हणजे पहिलं षटक वगळता उर्वरित 4 षटकांवर इथे मात्र मिया 11 संघ हावी होऊन बसला आणि प्रत्येक गोलंदाजावर जवळजवळ तुटून आणि त्या प्रत्युत्तर दाखल 65 धावांचं एक भलं मोठं आव्हान मात्र उभं ठाकलंय सुपर स्ट्रायकर या संघासमोर. सामन्याला नक्की सुरुवात होणार आहे. 5 षटकाचा सामना असेल आणि निर्धारित नक्कीच 25 मिनिटांमध्ये आपला प्रत्येक डाव कसा संपेल याची काळजी सर्वांनीच घ्यायची. एक कळकळीची आणि नम्र विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून. आपण पाहत आहोत
युथ क्लब आयोजित विक ट्रॉफी पर्व 3 2026 मध्ये उपस्थित क्रिकेट प्रेक्षक, क्रिकेट संघ आणि क्रिकेट खेळाडूंचं हार्दिक आणि सहर्ष असं स्वागत. HR स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण नक्कीच आपल्याला पाहता येऊ शकेल. आतापर्यंत खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेकरता आपल्याला लाभलेला आहे. खूप चांगलं सहकार्य आणि नक्कीच ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी एका व्यक्तीचा आवर्जून नाव घ्यावं लागेल. श्रीयुक्त विपुलजी जोशी यांच्या भरीव सहकार्यामुळे एक सुंदर अशी स्पर्धा, एक दर्जेदार अशी स्पर्धा, भव्य दिव्य अशी स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. तर सामन्याला नक्कीच इथे सुरुवात होईल. सज्ज आहेत क्रिकेट प्रेक्षक, क्रिकेट पंच आणि दोन्ही संघ. एका बाजूला जर आपण पाहिलं तर मोहीन आणि शाहिद मात्र सलामीचे बिनीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज असताना 65 धावांचा मात्र पाठलाग करीत असताना सज्ज झालेले आहेत. नक्कीच सूर्यदेव हळूहळू आता मात्र डोक्यावर सकाळचे 11:15 वाजता मात्र एक रखरखीत ऊन आपण पाहत आहोत. परंतु क्रिकेटचा जो उत्साह आहे तसोबरी कमी झालेला नाहीये. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू, इथे मात्र जबरदस्त असा फटका, चेंडू हवेत आहे. फटका थोडा वेळ करता असं वाटलेला फसला होता, परंतु मिड ऑफला बीट करत मात्र क्लिअर केलं जात आहे. ओव्हर दी रो, 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 बाउन्स, इट्स अ 4. एक खूप चांगली सुरुवात आपल्याला बॅटर मोहीनच्या बॅट मधून आलेला हा एक दणदणीत आकर्षक चौकार पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने हा फटका सजवला. बॅटला मात्र चेंडूच्या दिशेने खूप चांगल्या पद्धतीने दिशा देण्याचं काम केलं. चेंडू आपल्या शरीरापर्यंत येऊ देऊ गेला आणि तदनंतर मात्र मिड ऑफला क्लिअर करत लॉंग ऑफच्या दिशेने 4 धावा वसूल केल्या गेल्या. तदनंतर मात्र बदल केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न पंच मात्र दंडित करताय. येतोय वाईड बॉल, अतिरिक्त धाव. 5 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे सुपर स्ट्रायकर संघ 65 धावांचा पाठलाग करीत असताना यावेळी मात्र फटका थोडासा खूप चांगल्या पद्धतीने सजवलाय काव कॉर्नरच्या दिशेला. तिथे खूप चांगल्या पद्धतीची फेकी होईल. तदवर घेतलेल्या 2 धाव. म्हणजे पहिल्या 2 चेंडूवर मात्र फलंदाजाने हल्ले चढवलेले आहेत. त्यालाही माहिती आहे पावलेचा षटक आहे आणि या षटकात धावा येणं फार गरजेचं आहे. 1 धाव शॉट, अर्थातच या चेंडूवर केवळ 1 धाव मिळेल. त्यामुळे नक्कीच धावसंख्येमध्ये कटोती आणि धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 6 या धावसंख्येवर पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर रेहान यावेळी मात्र खूप चांगल्या पद्धतीने पिचिंग आपल्याला पाहायला मिळते. रेहान यावेळी मात्र ऑन साइडला आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न. खूप चांगल्या पद्धतीने ऑफच्या दिशेला चांगली फलंदाजी करीत होती. मनसुबा चांगला होता, फटका फसलाय. येतो डॉट बॉल. यावेळी मात्र आडव्या बॅटच्या सहाय्याने स्टेटच्या दिशेला फटका सजवत असताना तिथे मात्र जीवनदान दिलं जात आहे. जर्सी क्रमांक 2709 या खेळाडू करून एक सोपा झेल आणि क्रिकेटमध्ये जीवनदान हे मरणदान ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाहावं लागेल हा झेल किती महागात पडू शकतो. खूप चांगल्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर हल्ला केल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीची पिचिंग आपल्याला गोलंदाज रेहान कडून पाहायला मिळते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर स्ट्राईक एंडला आता मात्र बॅटर दाखल झालाय शाहिद शेख. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे थोडासा बदल करीत असताना पुढचा चेंडू यावेळी मात्र आडव्या बॅटच्या सहाय्याने चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅटची आउटर एज आणि 2 धावा इथे मात्र परिपूर्ण केल्या जातील. घोषांकित क्षेत्र आहे. मागच्या बाजूला जर आपण पाहिलं 2 भगवे झेंडे पाहतात, त्या झेंड्याच्या मध्ये मात्र
2 धावा ह्या डिक्लेअर झोन मध्ये असतील आणि त्याच दिशेला जाणारा हा फटका. या 2 धावांनिशी धावसंख्येचा धावफलक पाहिला तर 9 या धावसंख्येवर आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रिहान याने. एक चेंडू अजूनही बाकी आहे. कटरचा मारा केला जातो. येतोय डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर चौकार, परंतु शेवटच्या चेंडूवर येतोय डॉट बॉल. पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्येचा धावफलक 9 या धावसंख्येवर. सुपर स्ट्रायकर संघ 65 धावांचा पाठलाग करीत असताना क्रिकेटचं हे जबरदस्त मैदान आणि हे मैदान पाहणं नक्कीच त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात त्याचं बालकवींची ओळीची आठवण नक्कीच येईल. हिरवे हिरवे गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती आणि नक्कीच त्या फुलराणीच्या स्वरूपात का होईना बाणडोगरी विभागातील समस्त खेळाडू आज मात्र आपल्या या प्रीमियर लीगचं आयोजन करीत असताना खूप चांगल्या पद्धतीने आज हे मैदान सजलेलं आहे. खूप चांगल्या आकर्षक पद्धतीचे टी शर्ट्स डिझाईन्स केलेले आहेत. म्हणजे IPLचं स्वरूप किंवा बिग बॅचचं स्वरूप या स्पर्धेला नक्कीच प्राप्त झालंय. 2 अग्र मानांकित पंच मात्र या स्पर्धेकरता उपस्थित आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर प्रदीपजी शिंदे, त्याचबरोबरीने मयुरजी कडाव यांची खूप सुंदर अशी पंचगिरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पॉवर प्लेच्या मर्यादा मात्र संपुष्टात येत आहेत. थोडं स्पीडअप करा मित्रांनो. दुसऱ्या षटकाला मात्र होते सुरुवात. अमजद मात्र दाखल पाहावं लागेल. यासाठी मात्र थोडस क्षेत्ररक्षण खुललेलं दिसतंय. या मात्र ऑफकटरचा मारा करण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी राहिलाय चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. येतोय वाईड बॉल. क्रिकेट म्हटलं की नक्कीच भारतातील जवळजवळ 150 करोड लोक भारतीयांचा लोकसंख्येचा हा देश आहे. जवळजवळ त्यामधील 50 ते 60 करोड युवा पिढी आजच्या दिवशी क्रिकेट खेळत असणार. यावेळी मात्र नक्कीच पंच दंडित करतील. नो चेंडू असेल. या स्पर्धेसाठी मात्र फ्री हिट उपलब्ध नसेल याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे, मला वाटतं आयोजकानुसार या सामन्याकरता फ्री हिट आहे. पहिल्या प्रदर्शनी या सामन्यात नव्हता, परंतु मुख्य सामन्याकरता फ्री हिट आहे याची नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच हा चेंडू मात्र फलंदाजाकरता एका पर्वणी असेल. मोठा फटका मारण्याची संधी, परंतु कौतुक करावं लागेल. चांगला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा होता, परंतु प्रयत्न चुकला. आडव्या बॅटने नक्कीच जेव्हा स्ट्रोक तुम्ही खेळता कन्वर्ट करणं फार कठीण जातं. आणि तसंच काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये येतोय डॉट बॉल. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. गोलंदाज अमजद याचं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू थोडासा खराब फेकी आणि तदनंतर मात्र चूक करतोय क्षेत्ररक्षक. मस्तकाला दस्तक देणारा फटका. येतात मला वाटतं 6 धावा. हा चौकार आहे मला वाटतं. तेथील आपले व्हॉलेंटियर सांगतायत. भले डोक्यावरून गेला असेल परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडू होता, त्यामुळे 4 धावा इथे मात्र बॅटरच्या खात्यामध्ये. बॅटर मोविनलाही माहित आहे 65 धावांचं विजयी लक्ष्य जर गाठायचं असेल तर प्रत्येक षटकामध्ये हल्ला आपल्याला करावा लागणार. यावेळी मात्र काय जबरदस्त पिचिंग इथे हाताळत असताना गोलंदाज शाहिद वार पे पलटवार. मागच्या चेंडूवर चौकार आणि नंतर मात्र दिलेलं प्रत्युत्तर येतं डॉट बॉल. पहिल्या 9 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावसंख्या ऑन दी बोर्ड. गोलंदाजाचा हा चौथा चेंडू असेल आणि तदनंतर मात्र यष्टांचा वेध. फर्निचर होते डिस्ट्रॉय. काठी उडवले आणि ते मात्र पहिला झटका बसतोय सुपर स्ट्रायकर संघाला. घेऊया थोडीशी विश्रांती आणि देऊया संधी डीजे मास्टरला. कम ऑन डीजे.
काय जबरदस्त चेंडू होता. मी म्हणेल या चेंडूवर नक्कीच चौकार अथवा षटकार असायला पाहिजे होता. थोडासा फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस. आणि क्रिकेटमध्ये असे चेंडू कधी कधी घातक ठरतात आणि तसंच काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच मागच्याच चेंडूवर खूप चांगला हल्ला चढवला होता. तो एक डेंजर फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. त्याची जागा घेण्यासाठी मात्र आता हार्दिक करण गुटकर आलेले आहेत क्रीजचा ताबा घेण्यास. आणि प्रत्येक संघाचा वन डाऊन प्लेअर नक्कीच एक विशेष असतो. खास खेळाडू करता असलेली जागा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं असेल, विराट कोहली, बाबर आझम, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन अशी कितीतरी नावे आहेत. क्रमांक 3 वर येत असतात आणि ते खेळाडू जे आहेत त्या संघाचा कणा असतात. पाहावं लागेल. 65 धावांचं आव्हान आहे, परंतु पहिल्या 10 चेंडूच्या समाप्तीनंतर केवळ 15 धावा ऑन दी बोर्ड आहेत. त्यामुळे इथे सुपर स्ट्रायकर संघ धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात असतील. यावेळी मात्र काय फटका सजवलाय लॉंग लेगच्या दिशेला. तिथे कोणताही खेळाडू सज्ज नाहीये. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स आणि तिसऱ्या बाउन्सला मात्र चेंडूने सीमारेषा गाठल्या. पंचांचा इशारा, 4 धावा, चौकार. आणि नक्कीच पहिल्या चेंडूवर आपले मनसुबे स्पष्ट केलेले आहेत. पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय बॅटर हार्दिक याने. 19 अशी धावसंख्या ऑन दी बोर्ड. 65 धावांचा पाठलाग करीत असताना 46 धावांची अजूनही गरज आहे आणि त्यासाठी 19 चेंडू शिल्लक असतील. म्हणजे जवळजवळ 14.50 या धावगतीने मात्र धावगती जमावी लागणार. आणि सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहिलं तर थोडीशी पाटा विकेट आहे, फ्लॅट ट्रॅक आहे. त्यामुळे फलंदाजाच्या प्रेमात पडणारी ही खेळपट्टी आहे. गोलंदाजांना इथे मात्र चेंज ऑफ पेस, कटरचा वापर करावा लागेल. आज सकाळच्या सत्रापासूनच जर आपण पाहिलं तर ऑन साइडला जास्त धावा आलेल्या आहेत. त्याचबरोबरीने स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेला जास्त धावा आलेल्या आहेत. पाहावं लागेल. एक चौकारानंतर मात्र क्षेत्ररक्षणात मात्र बदल केला जातोय. 30 यार्ड रिंगणामध्ये जवळजवळ 4 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. पुन्हा एकदा. आणि इथे मात्र काय कमबॅक केलाय, जबरदस्त चेंडू. आणि क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वाईडिश यॉर्कर. या डॉट चेंडू नंतर मात्र षटकाची होते समाप्ती. 19 धावसंख्या आपण धावफलकावर पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर देऊया डीजीला संधी. धन्यवाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद. सुपर स्ट्रायकर संघ इथे मात्र 65 धावांचा पाठलाग करीत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि तदनंतर मात्र जवळजवळ 46 धावांचं आव्हान असेल. चला थोडस स्पीडअप करा मित्रांनो. गोलंदाजीसाठी मात्र हसन दाखल झालेले आहेत. पाहावं लागेल. ही अतिशय महत्वपूर्ण षटक असेल. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय लॉंगॉनच्या दिशेला. तिथे मात्र जर्सी क्रमांक 45 खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करीत असताना 2 धावा मात्र तो काही रोखू शकलेला नाहीये. आणि या 2 धावानंतर मात्र संघाचा धावफलक 21 या धावसंख्येवर सुपर स्ट्रायकर संघ
दुसरा चेंडू घेऊन येत असताना यावेळी मात्र काय फटका सजवला, चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने झेल इथे कन्वर्ट केला जातोय. चेंडू खाली येत असताना मात्र खूप चांगलं बेसिक्स पाळत असताना शेवटच्या क्षणापर्यंत मात्र त्या चेंडूवर नजर ठेवून होते आणि एक खूप चांगला झेल प्राप्त करीत असताना बसतोय दुसरा झटका. हसनने मात्र नक्कीच दुसऱ्या चेंडूवर एक महत्वपूर्ण गडी बाद केला आहे आणि त्याची जागा करण्यासाठी मात्र दाखल होतोय. अमीन मात्र आलेले आहेत, अमीन शेख पाहावं लागेल. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर मात्र हल्ला चढवण्याचा प्रयत्न, क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित जागा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका सजवलाय. फेकी येईपर्यंत तिथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या 2 धावाच्या सहाय्याने इथे धावफलक मात्र पुढे सरकतोय 23 या धावसंख्येवर सुपर स्ट्रायकर संघ. नक्कीच इथे जोरदार हल्ले चढवावे लागणार आहेत फलंदाजास. या दरम्यान थ्रोच प्रयत्न करीत असताना इथे पाहावं लागेल स्वीपर कव्हर मध्ये खेळाडू मात्र डोक्यावरून चेंडू जात असताना चेंडूचा पाठलाग करतोय आणि तदनंतर मात्र चेंडूने ही रेस मात्र जिंकलेली आहे. पंचांचा इशारा, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. 27 अशी धावसंख्या, अजूनही 38, 14 चेंडू आणि 38 धावांची गरज. यावेळी मात्र चेंडू घेतोय पायाचा वेध, स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जरूर होता परंतु पंचाने अपील मात्र फेटाळून लावलंय. येथे एक धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. अजूनही 37 धावांची गरज आहे. हसनने मात्र खूप चांगल्या पद्धतीने षटक हाताळलंय. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल तर नक्कीच इथे हार्दिकला मोठे फटके खेळावे लागतील. इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, चेंडू बराच उंच आहे, पाहावं लागेल. त्या चेंडू खेळाली मात्र क्षेत्ररक्षक होते परंतु अजून एक जीवनदान लाभतंय, जेल सुटला जातोय आणि हार्दिक सारख्या फलंदाजाचा तुम्ही जेल सोडतायत. 2 धावा इथे मात्र परिपूर्ण केल्या जात आहेत. होत्या मात्र इथे तिसऱ्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्येचा धावफलक 30 या धावसंख्येवर. घेऊया एक डीजे ब्रेक. मित्रांनो थोडस स्पीडअप करा, प्रत्येक षटकानंतर आपण जास्त वेळ घेत आहेत. 25 मिनिटांमध्ये 5 चेंडूची पूर्तता झाली पाहिजे. आयोजकाकडून आम्हाला सूचना येत आहेत तर त्या सूचनेचंही आपण पालन करायचं आहे. तर नक्कीच आता मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू तर 35 धावांचं आव्हान असेल. कंपल्सरी चेसिंग असलेली मात्र ही स्पर्धा. जर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार करायचा झाला तर नक्कीच भारताने मागच्या काही 6 महिन्यात जवळजवळ 3 ICC ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. त्यामध्ये नक्कीच महिला क्रिकेट नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रथमतच
50 ओव्हर्स क्रिकेटमध्ये विश्व विजेता झाला. तदनंतर आपण जर पाहिलं आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली जानेवारी महिन्यात भारत मात्र पुन्हा एकदा 5व्यांदा अंडर-19 विजेता झाला आणि तदनंतर मात्र नुकताच 2 आठवड्यापूर्वी झालेल्या स्पर्धेमध्ये भारत पुन्हा एकदा 3ऱ्यांदा T20 क्रिकेट स्पर्धेचा विश्व विजेता झाला. 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. थोडासा स्पीडअप करा मित्रांनो. या स्पर्धेचा केवळ आपण पहिला सामना खेळत आहोत आणि जवळजवळ घड्याळात 11 वाजलेले आहेत. तर नक्कीच सूर्योदय अस्ताला जाण्यापूर्वी आपल्याला ही स्पर्धा संपवायची आहे. थोडस सहकार्य करा मित्रांनो. तर पंचांनी सूचना असतील, आपण त्या संघास एक नक्कीच सूचना देऊ शकता. बारा चेंडू आणि 35 धावांची गरज असेल सुपर स्ट्रायकर संघाला. गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झाले आहेत. अमजद मात्र इथे सज्ज झालेले आहेत. नक्कीच वैयक्तिक अमजदचं हे दुसरं षटक असेल. माफ करा, चुकी होते. मुदस्सीर मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाले आहेत. यावेळी मात्र अतिरिक्त ताकद वापरत असताना तिथे मात्र लेग स्टिकच्या बाहेर चेंडू जातो वाईट. अतिरिक्त धाव. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज अजूनही. यानंतर होणारा सामना UIC इमर्जिंग वर्सेस BCA इमर्जिंग. दोन्ही संघांनी नक्कीच लागलीच तयारीला लागायचं आहे. मुदर्सीच आलेत. यावेळी मात्र खूप चांगल्या पद्धतीची पिचिंग, गुड लेंथ वर चेंडू पिच केलाय आणि तद्दत मात्र फलंदाजाने आडव्या बॅटच्या सहाय्याने ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, अयशस्वी. येतोय डॉट बॉल. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु पंच इथे मात्र दंडित करतायत. ओव्हर स्टिपिंगचा मात्र इथे नो घोषित करतायत. त्यामुळे नक्कीच पुढील चेंडूवर फ्री हिट असेल. उघडा डोळे आणि बघा नेट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. रनआउट व्यतिरिक्त कोणताही खेळाडू हा बाद नसणार आहे. त्यामुळे नक्कीच ओव्हर स्टेपिंगचा नो आहे. पाहावं लागेल. ओके, स्टंपला हात लागल्यामुळे हा नो घोषित केलेला आहे. पाहावं लागेल. या चेंडूवर हल्ला चढवणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू, त्यामुळे फ्री हिट कायम असेल. थोडेसे दबावात दिसत आहेत फलंदाज. 33 धावांची 33 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 धावांची अजूनही गरज आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील. बारा चेंडू आणि 32 धावांची गरज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला फटका कावकर्णच्या दिशेने वेगाने क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. पाहावं लागेल. तिथे फलंदाज मात्र धावचित होत आहेत. दुसरी धाव होती का? नक्कीच नाही. असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. एक सुद्धा धाव नाही आहे, कारण कोणती धाव मात्र नॉन स्ट्रायकर फलंदाजाने पूर्ण केलेली नाहीये. त्यामुळे हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये नक्कीच रनआउट टाळायचं असेल, धाव घ्यायची असेल तर तुम्हाला येस, नाही घ्यायचं असेल तर नो, आणि काहीच निर्णय घ्यायचा नसेल तर वेट, या 3 शब्दप्रयोगांचा तुम्हाला वापर करावा लागेल. तर ही रनआउट ची विकेट जी आहे ती तुम्ही टाळू शकता. चला, नेक्स्ट बॅटर पाठवायचा आपण मैदानाच्या आत. त्याची जागा घेण्यासाठी मात्र वसीम दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर फ्री हिटचा काही विशेष लाभ घेता आलेला नाहीये. त्यामुळे कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. तर धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 33 अशी धावसंख्या. 32 धावांची अजूनही गरज असेल.
पुढील चेंडू यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. 3-3 खेळाडू त्या चेंडूवर येत असताना मात्र 2 धावा काही रोखू शकलेले नाहीयेत. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न पाहावं लागेल. फक्त 2च धावावर समाधान. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावेल. 35 अशी धावसंख्या. अजूनही 30 धावांची गरज. चौकार षटकारांची गरज असेल आणि ते मात्र 32 धावांसाठी 30 धावांसाठी चेंडू शिल्लक असतील. 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. हार्दिक ऑन स्ट्राईक आहे. यावेळी फुलटॉस चेंडू थोडासा खराब चेंडू जरूर होता, परंतु विशेष काही लाभ घेता आलेला नाहीये. फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत. खूप चांगला टेम नक्कीच क्षेत्ररक्षकाकडून केला जातोय, कारण सूर्यदेव डोळ्यासमोर होता आणि अशा पद्धतीनं झेल घेणं थोडस अवघड जातं. परंतु खूप चांगल्या पद्धतीने चेंडू कव्हर अप केला. चेंडूच्या खाली आले आणि एक कठीण वाटणारा झेल सोप्या पद्धतीने साकार केलाय. बसतोय मात्र तिसरा झटका सुपर स्ट्रायकर संघाला. घेऊयात एक डीजे ब्रेक. धन्यवाद धन्यवाद डीजे. हार्दिकची विकेट गेल्यानंतर मात्र त्याची जागा घेण्यासाठी सज्ज होत असताना वरून आलेले आहेत. नक्कीच सीमारेषेच्या वरून मात्र वरूनला फटके खेळावे लागतील. 9 चेंडू 30 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय. तिथे मात्र खूप चांगल्या पद्धतीचा झेल प्राप्त केलाय आणि अजून एक येतं विकेट. बॅक टू बॅक दुसरी विकेट. कमॉन डीजे. नक्कीच हॅट्रिक वर असतील मुदस्सीर. ज्या पद्धतीने मुदस्सीरने हे षटक हाताळलंय नक्कीच आपलं षटक जास्त मोठं होणार नाही. फलंदाजाला हात मोकळे करण्याची संधी दिलेली नाहीये. कौतुक करावं लागेल मुदस्सीर खूप चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूची पिचिंग करीत असताना यावेळी मात्र पुन्हा एकदा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण गमावून बसले. अजून एक वाईट बॉल. या षटकातील मला वाटतं हा चौथी अतिरिक्त धाव असेल. धावसंख्या जर पाहिली 36 या धावसंख्येवर. अजून 29 धावांची गरज आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील मात्र 8 चेंडू शिल्लक असतील. फुलटॉस चेंडू खूप चांगल्या पद्धतीने चेंडू मात्र कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. थोडीशी मिसफिल्डचं रूपांतर 2 धावात पाहायला मिळते. इथे मात्र प्रयत्न करावा लागेल. फलंदाजाला आत्मविश्वास बाळगावा लागेल. आणि शेवटचा चेंडू अजूनही मला वाटतं शिल्लक आहे. षटकाची इथे मात्र होते समाप्ती आणि इथे मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 38 ऑन द बोर्ड. आता मात्र 6 चेंडूत धावांची गरज असेल 27. 6 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज असेल. हसन मात्र गोलंदाजीसाठी आलेत. 6 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवर कट करण्याचा प्रयत्न केलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला. एक धाव मात्र तिथे परिपूर्ण केली जाईल आणि एकच धावावर समाधान.
खरं तर ह्या चेंडूवर हल्ला चढवणं फार गरजेचं होतं, परंतु पाहावं लागेल समोरील बॅट्समनला दिलेली स्ट्राईक. या स्ट्राईक एंडवर फलंदाजावर नक्कीच एक भिस्त असणार आहे. फलंदाज मोहन ऑन स्ट्राईक, आणि मोहनचे सुद्धा जोरदार प्रयत्न थोडेसे अपुरे पडतायत. आता मात्र काही औपचारिकता राहते की काय इथे मिया 11 संघ पुढच्या फेरीत दाखल होईल, कारण 4 चेंडूवर जवळजवळ 25 धावा जमवायच्या आहेत. म्हणजे जवळजवळ प्रत्येक चेंडूवर षटकार ठोठवायचा आहे. आणि तसं काही दिसत नाहीये, कारण चेंडू जमिनीलगत मारले जात आहेत. त्यामुळे इथे 1 धाव. 3 चेंडू आणि 24 धावांची अजूनही गरज. या सामन्याला आता मात्र कोणता तरी चमत्कारच वाचवेल, परंतु चमत्कार काही होताना दिसत नाहीये. अल्टीपल्टी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाते निर्धाव. 2 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. या स्पर्धेतील मला वाटतं मुख्य फेरीतील मिया 11 हा संघ मात्र नक्कीच दुसऱ्या फेरीत दाखल होत असताना विजयाच्या उंबरठ्यावर. 1 चेंडू आणि 23 धावांची गरज. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच सुपर स्ट्रायकर संघ प्रयत्न थोडेसे अपुरे पडले, आणि ते मात्र मिया 11 संघ दिमाखात पुढची फेरी पार करीत असताना येथे शेवटच्या चेंडूवर विकेट. अभिनंदन मिया 11 संघ, आपण जाऊन पोहोचतायत दुसऱ्या फेरीमध्ये, आणि कौतुक असेल सुपर स्ट्रायकर संघ, आपण खूप चांगली झुंज देण्याचा केलाय प्रयत्न. घेऊया शॉर्ट ब्रेक आणि देऊया संधी डीजे मास्टरला.